तर मंडळी, तुम्हीसुद्धा तीच चपाती तेच पराठे खाऊन बोर झालात असाल तर तुमच्यासाठी ही खास रेसिपी आहे। तर मस्त अशी आपण मूग डाळीपासून आज पुरी तयार करणार आहोत। तर ही पुरी आहे, खायला तर अतिशय टेस्टी आहे, खुसखुशीत आहे आणि एकदम तेलकट न होणारी ही पुरी आहे। तर त्यासाठी आपल्याला मूग डाळ आहे ती कमीत कमी 2 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे। भिजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आवडीनुसार तुम्ही मिरची टाकायची आहे, 2 पाकळ्या लसूण, थोडंसं अद्रक आणि 2 चमचे पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे। वाटून झाल्यानंतर भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। लाल तिखट, हळद, धणे जिरे पावडर घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे, तीळ घालायचे आहेत, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालायची आहेत, आवडत असल्यास तुम्ही ह्यामध्ये मेथीसुद्धा घालू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला ह्या मिश्रणामध्ये जेवढं जितकं गव्हाचं पीठ म्हणजे आपल्याला मळता येईल तेवढं मळून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे मी गव्हाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त चिकटसुद्धा नाही, जसं आपण चपातीला मळतो तसं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याची पुरी करून घ्यायची आहे, गरम तेलामध्ये छान मस्त अशी तळून घ्यायची आहे। ही पुरी तुम्ही म्हणाल ना तर अजिबात तेलकट होत नाही। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही ही देऊ शकता। घरी परत येणारा टिफिन 100% परत येणार नाही ही जर की तुम्ही पुरी दिली तर त्यांना। तुम्ही चटणी किंवा सॉस बरोबर ही पुरी खाऊ शकता आणि मस्त आपली अशी ही टेस्टी मूग डाळीपासून तयार झालेली पुरी तयार आहे। तुम्ही ते बघू शकता। तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। थँक्यू।